काकू ओकेस ना? हाँ 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 ओके आली का स्वानंदी? जवळच आहेत, येत आहेत. हळदीसाठी पण थांबावं असं वाटलं नाही का तिला? खरंच समोर इतका राग आहे का रे अंशूबद्दल तिला? काकू तसं काही नाहीये, राग वगैरे काही नाहीये. त्या चिंगीला शोधायला गेल्या होत्या, पण मी त्यांना सांगितलं आता फोनवर, त्या येत आहेत परत. चिंगी त्या मोलकरणीसाठी हळद सोडून गेली ती, आणि ते पण आपल्या धाकट्या धीराची. किती भाबडी आहे रे आपली स्वानंदी. इतकं केलं त्या चिंगीनी तरी चुकीच्या लोकांवर जीव ओवाळून टाकते ती. लोकांचे छुपे हेतू कळतच नाही हिला. ही चिंगी किती आपलेपणा दाखवला आपण तिला, तरी करायचं ते केलंच ना तिने. नाहीतर काय, मुळात आधी पहिले तिने चोरी केली आपल्या घरात, त्यानंतर तिने अंशूचं नाव काढलं मेहंदीने स्वतःच्या हातावर. मला तर असं वाटतंय ना, ती डोक्यावर पडलेली मुलगी आहे. ती जर निघून गेली असेल ना आपल्या घरातून तर खरंच चांगलंय. काय बोलतेस तू अर्पिता? फक्त एका बाजूने विचार करून नाही चालत. अगं वय बघ त्या मुलीचं. तुम्ही तिघं जेव्हा तिच्या वयाचे होतात तेव्हा तुम्ही काय केलं होतं ते आठवा. जबाबदारीची जाणीव तरी होती का तुम्हाला? तुम्ही केली नाहीत मजा मस्ती. आणि मल्लिका, तू मनात राग ठेवायच्या गोष्टी करतेस. मेहंदीचं प्रकरण झालं तेव्हा तू पण मारलंस ना चिंगीला. आई, मी आधीच अंशूच्या लग्नाच्या टेन्शन मध्ये होते. त्यात ते चोरी, त्याच्यामुळे माझं डोकं फिरलं होतं. आणि त्यावर हा मेहंदीचा कळस. मलाच कळलं नाही काय झालं ते. सॉरी समर्पण. काकू मी समजू शकतो, पण चिंगीवर जो परिणाम व्हायचा तो झालाच ना. आता तर मलाही काळजी वाटायला लागली की कुठे गेली असेल ही मुलगी निघून. मला असं वाटतं मी सुद्धा जरा बाहेर जातो आणि शोधतो तिला. काय दादा, तिच्यासाठी तिला शोधायला जाणार आहेस तू? आपी तू का बस. समर, बरोबर आहे तुझं. तुला योग्य वाटतंय ना ते कर तू. पण आधी उष्टी हळद पाठवूया का? हो मयूर. स्वानंदी, वा स्वानंदी, हळदीचा कार्यक्रम झाला त्यानंतर आली आहेस तू. अर्पिता थांब जरा, चिंगी सापडली ना? काय माहिती, रडत रडत निघाली होती कुठेतरी. चिंगी काय वागणं तुझं? कुठेही कोणालाही न सांगता तू निघून गेलीस. त्यात तुझा फोन लागत नव्हता. काय समजायचं आम्ही? सॉरी दादा, चुकलंच. चिंगी, मला कधी कधी ना आता कळेन असं होतंय की तू या घरात काम करायला आलीयस की चुका करायला आलीयस. अगं रोज रोज चुका करतेस तू. किती चुका पोटात घ्यायच्या तुझ्या. काकू ऐका ना, ती आधीच खूप अपसेट आहे. स्वानंदी, एक मिनिट. कोण लागून गेली इतकी? ही मोलकरी नाही ती. अपसेट होते. हो पण आहे माणूसच ना. तिलाही भावना आहे, तिचं मन दुखावलं जाऊ शकतं. हे बघ स्वानंदी, प्लीज. आता सध्या तरी मला माझ्या मुलाच्या लग्नावर कॉन्सन्ट्रेट करायचंय. त्यापेक्षा काहीही महत्वाचं नाहीये माझ्यासाठी. तुम्ही जरा सगळे शांत व्हाल का? कशाकरता वाद घालताय? आता चिंगी आली ना घरी परत, झालं ते झालं. चिंगी, आता परत असं करायचं नाही, समजलं? गुड. आता सगळे जरा शांत व्हा. आत्ताचा कार्यक्रम झालाय, आराम करा जरा सगळेजण. आलो मी. झालं ना चिंगी तुझं समाधान? हेच करायचं होतं ना तुला? माझ्या मुलाच्या हळदीची वाट लावायची होती ना तुला? बर्बाद करायची होती ना हळद? काकू बासा आता. उत्तम छान पार पडली आहे हळद. आणि मुळात मला हेही माहिती आहे की तुम्हीच तिला धमकी देऊन बाहेर पाठवले घरातून.
काय काय बोललीस तू? हिला मी धमकी? माझ्याकडे हिच्यासाठी वेळही नाहीये आणि हिच्यात अजिबात इंटरेस्टही नाहीये मला. मी कशाला हिला धमकी देऊ? असं तुम्ही आत्ता म्हणताय, पण अनफॉर्च्युनेटली माझा तुमच्यापेक्षा जास्त चिंगीवर विश्वास आहे. त्यामुळे ना प्लीज ह्याच्या पुढे तिला धमकी देऊन घरातून बाहेर काढू नका, कारण आता ती एकटी नाहीये. मी तिच्या पाठीशी उभी आहे. चल चिंगी. मम्मा, अगं ही तर तोंडावर बोलली तुझ्या की तुझ्यावर विश्वास नाहीये. ठीक आहे अप्पी. ह्या चिचुंद्रीला स्वानंदी इतकं पाठीशी घालते ना, पण एक दिवस हीच तिला तोंडावर पाडेल की नाही ते बघ. अरे थँक्यू. हे काय? गोळ्या. हरतात, पण का देताय? हो, डोकं दुखतंय ना तुमचं. हो, पण असं हे एवढ्या तेवढ्याला एवढ्या तेवढ्याला गोळ्या घेत नाहीत, घ्यायच्या नसतात, हे सगळं मला मान्य आहे. पण आत्ता त्याची गरज आहे, तर ती तुमची डोकेदुखी थांबणार आहे. थँक्यू, पण नको. बर. हे घ्या, हा बाम लावा. हा, हे चालेल. मला सांगा, हे सगळं करण्याची तुम्हाला काय गरज होती? मी काय केलं? अहो, एवढं उन्हात आणत बाहेर जाण्याची काय गरज होती? अहो ते चिंगी. स्वानंदी मॅडम, चिंगीची मलाही काळजी आहे. जसं तुम्हाला टेन्शन आलं होतं तसंच मलाही आलं होतं टेन्शन. आणि चिंगीच कशाला, सगळा स्टाफ आपली जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांना त्रास नाही व्हायला पाहिजे हे मलाही कळत आहे. आणि चिंगीला शोधायला मी माझी यंत्रणा ऑलरेडी कामाला लावली होती. हे बघा, तिला शोधून काढलंच असतं मी. पण आता तुम्ही गेलात बाहेर तिला शोधायला, उन्हात आणत, झाला ना त्रास. आणि अर्थात तुम्ही गाडी वगैरे घेऊन गेला नसालच, पायपीट करत हिंडला असाल उन्हात तिला शोधत. हो ना? हो. वाटलंच मला.